के नमो नमो के नमो नमो बुद्ध दिवाकराय के नमो नमो गौतमी चंडिमाय के नमो नमो नेतंगनंत गुणनवाय के नमो नमो साकियानंदनाय सकल विजं विदुर ज्ञानं देवरूपं सुजीवं निमल चक्षु गभीर घोषं गौरवर्णं सुकाय अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम विरत रज्जं सुजननेतं भीमरावं सरा नाम घेता आलम दुनियेत गाजे तुझीच प्रतिष्ठा बाभिमा तुझलाच साजे किती जरी असो डोई संसारी ओझे आधी तुझेच नाम घेणे आहे कर्तव्य माझे शुद्धोधना रामजी नंदना त्या शुद्धोधना रामजी नंदना ज्ञान तन मनी धना वाहू काव्य सुमना त्या शुद्धोधना रामजी नंदना त्यांना तन्मनी धना वाहू काव्य सुमना त्यांनी तोडिल्या गुलामी कसाय बंधना बाभिमा ही तुम्हा वंदना तोडिल्या गुलामी कसाय बंधना बाभिमा ही तुम्हा वंदना
पाहिले ग्रह त्याग करताना पाहिले ग्रह त्याग करताना पाहिले ग्रह त्याग करताना पाहिले ग्रह त्याग करताना विश्वात शांती दूत ठरताना मानवतेचं बीज पेरताना मानवतेचं बीज पेरताना जीवन मार्ग नवा हेरताना मानवतेचं बीज पेरताना मानवतेचं बीज पेरताना जीवन मार्ग नवा हेरताना साहुनियातना मार्ग नाविलाचना साहुनियातना मार्ग दाविलाचना चला वंदूया तथागताच्या पाऊल खुण गौतमा पाभिमा गौतमा यस बाभिमा राईट आहे ही तुम्हा वंदना पताका झळके भीम ख्यातीची हॅलो कशाला हलवतोय आजच्या वेळेस पताका झळके भीम ख्यातीची शार्प झालंय खूप यार मगाशी बरोबर केलं होतं ना पताका झळके भीम ख्यातीची मगाशी राईट केलं होतं आता पूर्ण बिघडून परत मगाशी राईट होतं एकदम राईट होतं हॅलो पताका झळके भीम ख्यातीची किमया महूच्या त्या मातीची भेटली ज्योत क्रांती ज्योतीची भेटली ज्योत क्रांती ज्योतीची हॅलो माईक चेक हॅलो गेन वाढव हॅलो मगाशी बरोबर केलं होतं भाऊ परत त्यामध्ये हॅलो यस पताका झळके भीम ख्यातीची किमया महूच्या त्या मातीची पेटली ज्योत क्रांती ज्योतीची पेटली ज्योत क्रांती ज्योतीची होळी करण्या जातीपातीची पेटली ज्योत क्रांती ज्योतीची पेटली ज्योत क्रांती ज्योतीची होळी करण्या जातीपातीची रूढी मोडली सुनी धम्म रुसविला मनी रूढी मोडली सुनी
धम्म रुजविला मनी रूढी आली जीवनी आली जीवनी आली जीवनी आमच्याही नवी चेतना गौतमा बाभिमा ही तुम्हा वंदना की हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता की हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग होता अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्याचा नेक होता असा रामजी बाबांचा लेख भीमराव रामजी आंबेडकर या लाखात एक होता या लाखात एक होता अरे भीमाच्या वीरा समाजाचं ऐका जरा अरे बेकीला नाही थारा रे तुम्ही एकीत सारे मरा अरे भीमाच्या वीरा समाजाचं ऐका जरा बेकीला नाही थारार तुम्ही एकीत सारे मरा अरे काहीतरी क्रांती करा नाही तर बांगड्या भरा अरे काहीतरी क्रांती करा नाही तर बांगड्या भरा लक्षात येऊ द्या जरा तुमच्या लक्षात येऊ द्या जरा नाही तर बागड्या भरा तुमच्या लक्षात येऊ द्या जरा नाही तर बागड्या भरा कुणी जाई इकडं कुणी जाई तिकडं खातो मधाचा मेवा समाज सोडून पळतोय तिकडं त्यालाही हिशोब द्यावा तुम्ही मनाची लाज थोडी धरा जनाची ना तर मनाची तरी ठेवा तुम्ही मनाची लाज थोडी धरा नाही तर बांगड्या भरा तुम्ही मनाची लाज थोडी धरा नाही तर बांगड्या भरा तुम्ही जगण्यापेक्षा मरा
तुम्ही जगण्यापेक्षा मरा नाहीत बांगड्या भरा. तुम्ही जगण्यापेक्षा मरा नाहीत बांगड्या भरा. अरे भीमाच्या वीरा समाजाचं ऐका जरा. अरे भीमाच्या वीरा समाजाचं ऐका जरा. एकीला नाही थारा रे तुम्ही किती सारे मरा. अरे काहीतरी क्रांती करा. अरे काहीतरी क्रांती करा नाहीत बांगड्या भरा. काहीतरी क्रांती करा नाहीत बांगड्या भरा. काहीतरी क्रांती करा नाहीत बांगड्या भरा. जय भीम. धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी आदरणीय नगरसेवक प्रकाशजी दरेकर तसेच फादर सुसाई, उषाताई रामलू, हरीश मांडवीकर तसेच तायडे साहेब, पंकज विश्वास, राजू तोरणे, बाळू हाके, आलजीभाई मारू, नरेश मारू या सर्वांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तसेच अभयाताई सोनावणे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. यानंतर आमचे महाराष्ट्राचे लाडके गायक प्रकाश गायकवाड आपली सेवा सादर करतील. हॅलो 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 हॅलो. जसा सवाल तसा जवाब असतो. ताटात तंदुरी कबाब असतो. अन फिके पडतील ज्यांच्या पुढे असा जे भीमवाल्याचा रुबाब असतो. रुबाब होता लय हाई फाया. रुबाब होता लय हाई फाया. रुबाब होता लय हाई पाया. सुटुबुटू नेहमी गळ्यात टाया. लय आईटीत जायचा. लय आईटीत जायचा. गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा. गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा. रुबाब होता लय हाय पाया. सुटबुटू नेहमी गळ्यात टाया. लय आईटीत जायचा. लय आईटीत जायचा. गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात
गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा बुद्धीच्या जोरावर आणि बुद्धीच्या जोरावर बघा कसे होते बाबासाहेब की बुद्धीच्या जोरावर भल्या भल्याला पुरून उरलाय रे बुद्धीच्या जोरावर भल्या भल्याला पुरून उरलाय रे वर्गाबाहेर बसणारा वर्गाबाहेर बसणारा आणि जगात पहिला ठरलाय रे कधीच नाही मनात हरला जाती वाघ्यानं पुरून उरला त्यांच्या डोळ्यात ठसायचा त्यांच्या डोळ्यात ठसायचा गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा म्हणून काय म्हणायचं कधी ना झुकला भीम कधी ना झुकला भीम तो स्वाभिमान न जगायचा तो इंग्रज सुद्धा भीमरायाला आणि तो इंग्रज सुद्धा भीमरायाला टकमक टकमक बघायचा रूप तेजस्वी गोर गोर मान डोळ्याला चष्मा खिशात पेन विद्वानातच बसायचा विद्वानातच बसायचा गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा आहे का लाईच ब्रँडेड होती
लईच ब्रँडेड होती माझ्या भीमरायाची राहणी लईच ब्रँडेड होती माझ्या भीमरायाची राहणी तुम्हीच बघा की शोधून अहो तुम्हीच बघा की शोधून असा होणार ना दुसरा कोणी कमलेशाचा हया नावा कमलेशाचा हया नावा कुठं बी तुम्ही शोधून पाहावा जगात नसायचा भीमावानी जगात नसायचा गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा माझा उठून दिसायचा रुबाबू होता लय हाय फाय बाबा होता लय हाय पाय बाबा होता लय हाय पाय सुटबुट नेहमी गळ्यात टाया लय ऐटीत असायचा लय ऐटीत असायचा गोऱ्या लोकात गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव गोऱ्या लोकात सुद्धा भीमराव माझा उठून दिसायचा धन्यवाद जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गोऱ्या लोकात भीमराव माझा उठून दिसायचा. बांधवानो, आपण आज संयुक्त जयंती साजरी करत असताना महापुरुषांची आपण जयंती साजरी करतोय, परंतु आम्ही महामानवांना जाती जातीमध्ये वाटून घेतलं. बेटा रिवर्ब दे थोडा. हॅलो, आम्ही महामानवांना जाती जातीमध्ये वाटून घेतलं. या सध्याचं वातावरण तुम्ही बघत आहात. मातंग समाज, बौद्ध समाज, मराठा समाज, जाती जातीमध्ये महापुरुषांना वाटून घेतलेले बांधवानो. पण महापुरुषांनाही जात नसते, महापुरुषांना जात नसते. जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव कुणी. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी गुरु कुणाला मानलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुणाला गुरु मानलं? महात्मा ज्योतिबा फुलेंना. यस, महात्मा फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांना गुरु मानलं. शिवाजी महाराजांनी तुकारामांना गुरु मानलं आणि तुकारामांनी महाकारुणी तथागत भगवान बुद्धांना गुरु मानलं. बांधवान, जात आली कुठून? इतिपिसो भगवान सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदु.
ज्या महाकारुणी तथागत भगवान बुद्धाने भगव्याचा स्वीकार केला, भग म्हणजे त्याग, त्याचं प्रतीक म्हणजे भगवा, ज्यानं परिधान केला त्याला भगवान म्हटलं जातं. आणि या जगामध्ये नव्हे त्या विश्वामध्ये एकच भगवान होऊन गेले, त्यांचं नाव आहे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. आणि त्याच भगव्याचा स्वीकार संत तुकारामाने केला, संतांनी केला. आणि तोच भगवा तुम्हाला मला दिला, छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला. पण आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एक निळा दिला. निळा झेंडा दिला आम्हाला, आकाशासारखा स्वच्छ निर्मळ पाण्यासारखा. आणि म्हणून सुंदरसा असं गीत आहे, कारण तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, तो कलम की मार से घुट घुट के मरते गए दुश्मन. अरे शिवा ने शमशेर चला के जालिमों को मिटा दिया, तो मेरे भिवा ने कलम चलाकर सारे जुल्म को ही हटा दिया, सारे जुल्म को ही हटा दिया. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातलं साम्य सांगतो. की मालोजीचे दोन्ही नातू, दोघांचे पिता सुभेदार. मालोजीचे दोन्ही नातू, दोघांचे पिता सुभेदार. अरे जैसी भीमाची लेखणी, अरे वैशी शिवबाची तलवार, वैशी शिवबाची तलवार. म्हणून अरे एक निळान एक भगवा, लक्ष द्या. अरे एक निळा आणि एक भगवा, एक निळा आणि एक भगवा, एक निळा आणि एक भगवा. या दाही दिशामध्ये लावी दिवा, दिशामध्ये लावी दिवा, दिशामध्ये लावी दिवा. अरे एक निळा आणि एक भगवा, एक निळा आणि एक भगवा, एक निळा आणि एक भगवा. या दाही दिशामध्ये लावी दिवा. दिशामध्ये लावी दिवा, दिशामध्ये लावी दिवा. एक वाघाचा एक सिंहाचा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. अरे एक निळा आणि एक भगवा, या दाही दिशामध्ये लावी दिवा. अरे एक निळा आणि एक भगवा, या दाही दिशामध्ये लावी दिवा. एक वाघाचा एक सिंहाचा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा. जिजा अरे जिजा, त्या जिजाईचा तो शिवा. अरे जिजाईचा अन भीमाईचा तो भिवा. कुळपती कुळपती
कुळपती छत्रपती भोसल्यांची खान 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 हे कुळपती छत्रपती भोसल्यांची खान दीन दुबळ्याची जान राखली हुशार कुळपती 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 छत्रपती भोसल्याची खान अरे दीन दुबळ्याची जान राखली हुशार दाऊनी 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 जगाला प्रताप नवा देऊन जीव इथं गेला तो जीवा अहो दाऊनी जगाला प्रताप नवा देऊन जीव इथं गेला तो जीवा एक वाघाचा एक सिंहाचा एक वाघाचा एक सिंहाचा छावा जिजा त्या जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा लक्ष द्या घटनाकार अहो घटनाकार घटनाकार भारताचे आंबेडकर घटनाकार भारताचे आंबेडकर घटनाकार भारताचे आंबेडकर अरे घटनाकार भारताचे आंबेडकर ज्यांनी राव आज आपले नटविले घर घटनाकार 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 भारताचे आंबेडकर ज्यांनी राव आज आपले नटविले घर झाला जगी त्यांचा गवगवा दावणी जगाला प्रताप नवा झाला जगी त्यांचा गवगवा दावणी जगाला प्रताप नवा एक वाघाचा एक सिंहाचा एक वाघाचा एक सिंहाचा छावा जिजा त्या जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा
ठेवूया अहो ठेवूया ठेवूया सदैव त्या शिवबाची जाण ठेवूया सदैव त्या शिवबाची जाण. ठेवूया सदैव त्या शिवबाची जाण. अरे ठेवूया सदैव त्या शिवबाची जाण. अरे एक शिवाजी नसता नसता मिळाला रे मान दशरथा महाच बोध हवा अरे महान भीमाईचा होता तो भीमा एक वाघाचा एक सिंहाचा एक वाघाचा एक सिंहाचा छावा अरे जिजाईचा तो शिवा जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा अरे एक निळा आणि एक भगवा या दाही दिशामध्ये लावी दिवा एक वाघाचा एक सिंहाचा एक वाघाचा एक सिंहाचा छावा जिजा त्या जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा धन्यवाद जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे एकदा यानंतर कोकणीपाडा विभाग भगवानजी भालेराव यांच्याकडून या झालेल्या गीताला 500 रुपयाची बिटाली जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जितेंद्र कांबळे जिल्हा सचिव
यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाची भिडारी झालेल्या गीताला यानंतर घेऊन येत आहेत गौतम कांबळे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा पुढारी होईल का? कारण चांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. चांभार घराण्यात जन्मलेला नेपोलियन बोनापार्ट अर्ध्या युरोप खंडाचा बादशाह झाला. ज्याच्या आईबापाचा पत्ता नाही तो रेन्से मॅकडोनाल्ड ब्रिटनचा पंतप्रधान झाला. अरे कोळशाच्या खाणीदानी दारूच्या गुत्त्यात काम करणारा अब्राहिम लिंकन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. आणि माणुसकी नाकारलेल्या समाजात जन्मलेला माझा भीमराव या भारताचा शिल्पकार झाला. या भारताचा शिल्पकार झाला. असा पुढारी होईल का? घेऊन येत आहे गौतम कांबळे. दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं है, वो आंखें ही नहीं जिसमें ख्वाब नहीं है. आएगा इस दुनिया में साहब, लेकिन बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं है. सुज्ञानाचा निर्मळ धरा, भीमासारखा माणूस खरा. सुज्ञानाचा निर्मळ धरा, भीमासारखा माणूस खरा. जन्मा येईल का? अरे पुन्हा जन्मा येईल का? माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का? पुढारी होईल का? पानला कधीच नाही चुकून आपापणारा. धनराशीला पाहून कधी कर्तव्य ना चुकणारा. वादळातली समाज नौका, वादळातली समाज नौका, कुणी किनारी लावील का? का? माझ्या भीमराया वाणी, माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का? माझ्या भीमराया वाणी, सांगा पुढारी होईल का? करुणेचा सागर होऊन, करुणेचा सागर होऊन, करुणेने कळवळणारा. दीन दलितासाठी, या दीन दलितासाठी दिन रात्री
माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी सांगा पुढारी होईल का माझ्या भीमराया वाणी पुढारी होईल का धन्यवाद. माझ्या भीमरायवाणी पुढारी होईल का. तसेच राष्ट्रपाल राणबा शिरसाट वार्ड अध्यक्ष 3 यांच्याकडून या झालेल्या गीताला 500 रुपयाची भेट आलेली आहे. तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण पुढारी होईल का माझ्या भीमरायवाणी असा पुढारी होईल का. कारण वेशीच्या बाहेर महारवाडा त्यावर रणगाडा फिरला असता. मेलेल्या मुडद्याला सुद्धा गाडण्याचा या भूमीवर अन्याय झाला असता. माझ्या माय मावल्यांवर वेळोवेळी अन्याय झाला असता. अरे उघड्या डोळ्यानं बघूनही समाज माझा आंधळा झाला असता. अरे वरवा विषाणूंचा शमला नसताना या कोटी कोटी लेकरांचा कधीच उद्धार झाला नसता जर बाबासाहेब जन्माला आले नसते तर. म्हणून चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. चुरा ले दिल किसी का वो प्यार भरी नजर होती है. कदर दानों के पास ही तो गुणों की कदर होती है. ना किसी के हाथ में अरे किसी की तकदीर होती है. मगर झुक जाता है सारी दुनिया का सर जिनके आगे. यकीनन वहां पर मेरे भीम जी की तस्वीर होती है. यकीनन वहां पर मेरे भीम जी की तस्वीर होती है. बाबासाहेबांनी आम्हाला देशाचं संविधान दिलं, लोकशाही दिली. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय नावाचा बदाम, काजू, पिस्ता तुम्हाला आम्हाला दिला. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय नावाचा बदाम, काजू, पिस्ता आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. नाहीतर काय झालं असतं. अरे दबलो होतो आम्ही रूढीच्या दबावाखाली. मान मिळत नव्हता मानवतेच्या अभावाखाली. आज खुशाल जगतो आम्ही भीमाच्या नावाखाली. नाही तर पडलो होतो साऱ्या गावाखाली. बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आम्ही माणसामध्ये आलो. कारण बाबासाहेबांचे जन्म झाला आणि आम्ही माणसामध्ये आलो. आम्हाला किंमत मिळाली का. पूर्वी आम्हाला हात होते, पाय होते, डोकं होते, छाती होती, सगळं काय होतं. अभयताई नवीन शेर आहे. तुम्ही नेहमी माझी गाणे ऐकता पण हा नवीन शेर आहे की हात उठा के देखो हाथों में ताकत आ गई. पूर्वी हात होते पण ताकद नव्हती. हाथ उठा के देखो अरे हाथों में ताकत आ गई. नजरें उठा के देखो नजरों में शोहरत समा गई. सीना तान के चलो अरे सीने में हिम्मत आ गई. लिखा जो मेरे बाबा ने इस देश का संविधान तो हमें भी थोड़ी कीमत आ गई. किंमत आली बाबासाहेबाच्या पुण्याईनं. तो बदाम, काजू, पिस्ता आम्ही आज खातोय. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय नावाचा बदाम, काजू, पिस्ता. आणि माझं सुंदरसं गीत आहे. मोला मागाच खातोस आजला. मोला मागाच खातोस आजला. बदाम, काजू, पिस्ता. हे मोला
खातो साजला बदाम काजू पिस्ता बदाम काजू पिस्ता मोला महागाचं खातो साजला बदाम काजू पिस्ता अरे उपाशी मेला असता अरे उपाशी मेला असता जरी का भीमराव माझा नसता खातो साजला बदाम काजू पिस्ता बदाम काजू पिस्ता अरे उपाशी मेला असता उपाशी मेला अरे उपाशी मेला असता जरी का लक्ष द्या परदेशी परदेशी शिकाया माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला त्यावेळी त्या काळी बाबासाहेब कुठे शिकायला गेले परदेशी त्यावेळी त्या काळी बाबासाहेब परदेशी शिकायला गेले आज आमच्याकडे सगळं काही असून आम्ही परदेशात शिकायला जात नाही बाबासाहेब त्यावेळी त्या काळी परदेशी आणि आमची पोरं कुठं देशी खरे का कुठं कमीत कमी विदेशी तर पाहिजे होत देशी अरे वर्गाच्या बाहेर माझा भीमराव बसायचा फळ्यावरचा अभ्यास त्याच्या मनावर ठसायचा वर्गातला ब्राह्मणाचा गुरुजी माझ्या भीमाला बघून हसायचा का कारण त्याला त्याच्यामध्ये उद्याचा महासूर्य दिसायचा उद्याचा महासूर्य दिसायचा बाबासाहेबांमध्ये म्हणून अरे परदेशी शिकाया माझा भीमराव गेला माझा परदेशी अरे परदेशी शिकाया माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला माझा भीमराव गेला भीमराव गेला माझा भीमराव गेला अरे परदेशी शिकाया माझा भीमराव गेला
जायचं आहे. तत्पूर्वी या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आमचे मुंबईचे अध्यक्ष सिद्धार्थभाई कासारे यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. सन्मान्य महाराष्ट्राचे सरचिटणीस गौतमभाऊ सुरोने यांचंही स्वागत करतोय. प्रभाग समितीचे अध्यक्ष आणि वार्ड क्रमांक 3चे नगरसेवक सन्मान्य प्रकाश दरेकरजी, विकासक आमचे नारायणभाई शेलार यांचंही स्वागत. नंदाबाई यांचंही मी स्वागत करतो. रामलूताई महिला आघाडीच्या अध्यक्षा यांचे हार्दिक स्वागत. अभयताई सोनवणे यांचंही या ठिकाणी स्वागत. ऋषी माळी खजिनदार यांचंही स्वागत. सावरकर साहेब यांचंही मी स्वागत करतोय. आणि या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हरिहर यादव साहेब आपण यायचं आहे, कमलेश यादव साहेब आपण स्टेजवर यायचं आहे, यांचं आपण स्वागत करतोय. हरिहर यादव फादर, आपली आई आहे ओमप्रकाश यादव या ठिकाणी. आणि या ठिकाणी सन्माननीय आठवले साहेबांना पुढचा कार्यक्रम आहे. आज आपण त्यांच्या हस्ते काही गुणवंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी, अण्णाभाऊ साठे, अशोक सम्राट, तथागत गौतम बुद्ध या सर्व महामानवाचा संयुक्त जयंती महोत्सव आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. आणि या निमित्तानं मी काही जास्त साहेब बोलणार नाही, परंतु आमच्या विभागाचे सन्माननीय नगरसेवक आणि प्रभाग समितीचे अध्यक्ष प्रकाश दरेकर साहेब आपण मार्गदर्शन करावं असं मी विनंती करतो. भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय 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 भवानी. अखंड हिंदुस्थानचा आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. RPIच्या वतीनं सालाबादप्रमाणे आमचे स्नेही सन्माननीय रमेश गायकवाड यांच्या पुढाकारानं जिजाऊचा शिवा आणि भीमाईचा भीमा छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीनिमित्त उपस्थित हिंदुस्थानचे समाज कल्याण राज्यमंत्री, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक नामदार सन्माननीय रामदास आठवले साहेब, सन्माननीय भारतीय रिपब्लिकन पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष माझे गाववाले सन्माननीय सिद्धार्थ कासारेजी, सन्माननीय गौतम भाऊ, नारायण सेलार, नंदाताई, ऋषी माळी, व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित सर्व शिवप्रेमी, भीमप्रेमी बांधवांनो आणि भगिनींनो, सन्माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन होणार आहे, त्यामुळे त्यांच्या आणि तुमच्यामध्ये मी जास्त वेळ उभा राहू इच्छित नाही. परंतु आपण व्यासपीठावर असतील, व्यासपीठासमोरील असतील, आपण सारेजण भाग्यवान आहोत की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहिली, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातले आपण भूमिपुत्र आहोत. आठवले साहेब, मी तर खूप भाग्यवान आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणारा रायगड किल्ला असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिथं चौदार तळ्याचा सत्याग्रह केला ते महाड असेल
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या भूमीमध्ये आमचा जन्म झाला, हे आम्ही भाग्यवान समजतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, त्यांच्यामध्ये अनेक साम्य आपल्याला दिसतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समोर जेव्हा या कल्याणच्या बेदराची सूल आली, त्यावेळी सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले, आमच्याही मासाहेब अशा सुंदर असत्या तर आम्हीही सुंदर झालो असतो. आणि आपल्याला कल्पना आहे की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ज्यावेळी कायदा मंत्री होते, त्यावेळी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून माझ्या महिला भगिनींना सन्मान मिळाला पाहिजे, तिला अधिकार मिळाला पाहिजे, आणि तो मिळत नाही पाहून स्वतःच्या केंद्रीय मंत्री कायदा मंत्र्याचा राजीनामा देणारा स्वाभिमानी नेता सन्माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या महाराष्ट्राचे होते. आणि आज आपल्याला कल्पना आहे की आपल्या झोपडीत राहणारा सर्वसामान्य माणूस असेल किंवा टाटा बिर्ला असेल, त्याला घटनेच्या माध्यमातून मतदानाचा एक अधिकार दिला आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होत असताना आपण सारेजण म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा पण शेजारच्या घरात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावे पण ते शेजारच्या घरात. मी तर म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नाही तरी चालेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नाही तरी चालेल. आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये राजमाता जिजाऊ आणि भीमाई जन्माला आली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अनेक घडतील. अशा या महान नेत्यांना, महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या कार्यक्रमानिमित्त मला इथे बोलावलं, उपकृत केलं, सन्मानित केलं, त्यामुळे सर्व संयोजकांना धन्यवाद देतो आणि येथेच थांबतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी केतकीपाडा हा साहेबांचा बालेकिल्ला, या बालेकिल्ल्यामध्ये रामदासजी आठवले यांचं हार्दिक स्वागत. रमेशजी गायकवाड साहेबांना फेटा, तलवार, पुष्पके चिवून त्यांचं स्वागत करत आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रामदासजी आठवले आगे बढो. साहेबांचा बालेकिल्ला आहे केतकीपाडा, त्यामध्ये साहेबांचं हार्दिक स्वागत होत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा यानंतर आठवले साहेब. उपस्थित बंधू आणि भगिनीनो, माझे सहजपणे वळतात शिवरायांकडे आणि भीमरायांकडे माझे कर. सहजपणे माझे वळतात शिवरायांकडे आणि भीमरायांकडे कर, कारण माझ्या पाठीशी उभा आहे मुंबईमधला थैसर. या ठिकाणी प्रकाश उपस्थित आहेत. प्रकाश दरेकर हे याच भागातून निवडून आलेले आहेत. रमेश गायकवाड आजच्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या ठिकाणी शिवरायांची आणि भीमरायांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्याच्या संबंधामधला प्रयत्न रमेश गायकवाड यांनी केलेला आहे. पण आज दहिसरमध्ये एका व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्यामुळं या ठिकाणी दुःखद अशा वातावरणामध्ये जयंतीचा समारोह होतो आहे. एक तर बाबासाहेब आंबेडकरांची विचारशैली, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका, बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पक्ष, त्यांच्या खुल्या पत्रातला बाबासाहेब आंबेडकरांनी जातीवादाच्या विरुद्ध केलेला जबरदस्त संघर्ष,
बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला 14 तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिराचा सत्याग्रह, बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकले आणि बाबासाहेब आंबेडकरांसारखा महामानव या जगामध्ये आज चर्चेला जातो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तर मोठी मर्दुमकी आहेच आहे. मोगलांना सळो की पळो करून सोडणार अशा पद्धतीचा छत्रपती. जिजाऊंच्या पोटी जन्माला आलेले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नवे देशाचे प्रेरणास्थान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की एकदम आपल्या अंगामध्ये स्फुरण चढतं. आपल्या दलित समाजामध्ये जय भीमचा नारा दिला की आमचे तरुण अत्यंत ताकदीने उभे राहतात. पॅन्थरच्या काळामधला जोश मी पाहिलेला या सगळ्या डोंगरामध्ये मी फिरलेलो आहे. केतकी पाडा जो आहे हा माझ्या पाठीशी पॅन्थरच्या काळामध्ये उभा राहिला. अनेक तसं झाल्या. अनेक कार्यकर्त्यांच्या घरामध्ये जाण्याची संधी मिळाली. जे कार्यकर्ते गावातून आलेले आहेत त्या गावामध्ये मला जाण्याचा माझा प्रयत्न यशस्वी झाला आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एक पॅन्थरची वादळी मुवमेंट उभी राहिली. दलित समाजावर कोणाला आता अन्याय करता येणार नाही. या देशामध्ये बाबासाहेबांचं संविधान लागू झालेलं आहे. आम्ही आता अपमान सहन करणार नाही अशा पद्धतीची भूमिका घेत गावागावातल्या दलितांना संघटित करत आणि मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य झाल्या पाहिजेत. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे. मराठा समाजातल्या तरुणांना मुलींना आरक्षण मिळालं पाहिजे. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला पक्कं घर मिळालं पाहिजे. आमच्या झोपड्यातली मतं तुम्हाला चालतात, मग झोपड्या का चालत नाही? आमची मतं जर अधिकृत असतात तर आमच्या झोपड्या अधिकृत असल्या पाहिजे. आम्ही बांगलादेशमधून पाकिस्तानमध्ये आलो नाही. आम्ही या देशाचे नागरिक आहोत. कायदा तुमचा असेल तर तो कायदा बदला आणि आम्हाला न्याय द्या. झोपडपट्टीतल्या माणसाला तुम्ही किती वेळेला झोपड्या तोडल्या तर आम्ही इथून हलणार नाही. ही भूमिका पॅन्थरच्या काळामध्ये घेतली आणि सरकारने आता 2011च्या झोपड्यांना मान्यता दिलेली आहे. SRA ची मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेखाली एक महामंडळ स्थापना झालेलं आहे आणि त्या ठिकाणी अनेक ठिकाणचं डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एखादी जुनी बिल्डिंग असेल आणि जुनी बिल्डिंगचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर मुंबई बँक त्याला लोन देते आणि बिल्डरला डेव्हलप करायला न देता ती बिल्डिंग आपणच डेव्हलप करायची आपल्याला सोसायटीने. आणि आता जर आपलं घर त्या बिल्डिंगमध्ये 400 फुटाचं असेल तर या स्कीममध्ये डेव्हलपमेंट केली तर आपल्याला 1500-1600 फुटाचं घर मिळतं. अशा पद्धतीची स्कीम मांडलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं पूर्णपणे झोपडपट्टीकडे लक्ष आहे. झोपडपट्टीतल्या माणसांना पक्की घरं मिळाली पाहिजे ती भूमिका सरकारची आहे. सध्या कार्पेटचं 300 फुटाचं घर देण्याची स्कीम आहे. पण आमच्या पक्षाची मागणी अशी आहे की आम्हाला कमीत कमी 450 फुटाचं घर द्या. जर बिल्डरला सुद्धा त्याच्यामध्ये काही अडचण अजिबात नाही आहे. 450 फूट घर आम्हाला मिळालं तर 450 फूट घर विकायला त्यांना मिळणार आहे. सरकारला सुद्धा त्यांचे पैसे काही मिळणार आहे. त्यामुळं आम्हाला 450 फुटाचं कार्पेट एरियाचं घर मिळालं पाहिजे अशी एक रिपब्लिकन पक्षाची मागणी आहे. भविष्य काळामध्ये नक्कीच आपलं सरकार जे आहे ते महायुतीचं सरकार आहे. माननीय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेजी आणि सुनीत्रा पवारजी
या राज्याला चालवत आहे आणि त्याला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. रिपब्लिकन पक्ष हा तसा वादळी पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे हा पक्ष गावागावातल्या माणसाला न्याय देण्यासाठी संघर्ष करणारा पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष हा एरिया गबाळ्यांचा पक्ष नाही. मला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आणि आपला पक्ष हा म्हणता साऱ्या देशाच्या 28 राज्यामध्ये जाऊन पोचलेला आहे. नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष रेकग्नाइज आहे आणि 2 राज्यामध्ये जर आपल्याला मान्यता मिळाली तर आपला पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळ्या देशामध्ये आपलं नाव येणार आहे. आणि म्हणून मी मुंबई आणि मुंबईच्या बाहेर मी असल्यामुळं, महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळं माझं लक्ष आपल्याकडे पूर्णपणे आहे. रमेश गायकवाडकडे माझं पूर्णपणे लक्ष आहे आणि रमेश गायकवाडने सुद्धा जिल्हा अध्यक्ष म्हणून वस्तीमध्ये शाखा स्थापन केल्या पाहिजे. त्यानंतरचे बोर्ड जसे ते दिसत होते तशी RPIचे बोर्ड कुठं दिसत नाही आहे. रिपब्लिकन पक्षाचे जे पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी ॲक्टिव्ह राहिलं पाहिजे. अन्याय सहन न करण्याची भावना तुमच्यामध्ये असली पाहिजे. अन्याय होत असेल तर तुम्ही तडफडून त्या ठिकाणी उठून उभा राहिलं पाहिजे. अशा पद्धतीचे नौजवान कार्यकर्ते पक्षामध्ये आता आणले पाहिजे. पक्ष जो आहे तो पक्ष आपल्याला बांधायचा आहे. फक्त बौद्ध समाजाच्या ताकदीवर आपल्याला निवडणुका जिंकता येणार नाही. त्यासाठी साऱ्या दलितांना, बहुजनांना, मराठा समाजाला, अल्पसंख्याकांना, उत्तर भारतीयांना, साऊथ इंडियन लोकांना, गुजराती लोकांना, सगळ्या लोकांना आपल्याला एकत्र आणायचं. आम्ही मराठी आहोतच. मराठीचा आम्हाला अभिमान आहेच आहे. आमचे आईबाप सगळे मराठी होते, आम्ही सुद्धा मराठीच आहोत. पण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला छेद अजिबात मिळता कामा नये. बाबासाहेबांचं संविधान व्यापक संविधान आहे. कुठल्याही जातीच्या, धर्माचा, भाषेचा माणूस असेल त्याला कोणत्याही शहरात जाऊन राहण्याचा अधिकार आहे. आपल्या महाराष्ट्रामधले अनेक लोक जे या ठिकाणी आहेत, मुंबई शहरामध्ये 40% मराठी माणूस आहे, 60% माणसे नॉन मराठी आहे. दिल्लीमध्ये गेला तर दिल्लीमध्ये 4 लाख मराठी माणसं राहतात. मी देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मराठी माणसं येऊन मला भेटतात. आणि त्यामुळं मराठी करणाऱ्यांना माझं एवढं सांगणं आहे की मराठी तर आपली आहेच आहे, पण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा, इकडे सुद्धा लक्ष देणं त्याचं आवश्यक आहे. हिंदी भाषिक सुद्धा आपलीच आहे. ते काय पाकिस्तानमधून आले नाही आहे, ते काय बांगलादेशमधून आलेले नाही आहे. त्यामुळं आपण समाजामध्ये भेद निर्माण करता कामा नये. बाबासाहेबांचं संविधान आपल्याला टिकवायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला मजबूत करणं म्हणजे देश मजबूत होणार आहे. देश मजबूत होणार आहे म्हणजे या ठिकाणची व्यक्ती मजबूत होणार आहे. आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला आहे. आज आम्ही इकॉनॉमीमध्ये 4 नंबरवर आहोत. जरी आम्ही 4 नंबरवर असलो तरी आमच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येक महिलेला जे आता 1,500 रुपये मिळतात ते 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांना मिळाले पाहिजे. आणि आपल्या मुलांनी सुद्धा आता उद्योगामध्ये उतरलं पाहिजे. सहकार क्षेत्रामध्ये आपण आलं पाहिजे. छोटे उद्योग MSMEचे आहेत, त्यामध्ये बरेचशा सवलती आहेत, बरीचशी सबसिडी आहे. त्याचा फायदा उठवून आपण महाराष्ट्रामध्ये सगळे कारखाने उभे करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी दिल्लीमध्ये आहे. आपण आता अशा उद्योगांकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. हीच खरी बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना आदरांजली ठरणार आहे. आणि त्यामुळं आज इथे आपले अशोक निकाळजे, आपले भीमशाहीर आहे, रिपब्लिकन शाहीर आहे, त्यांची गाणी आपण ऐकत आहात. मला पुढे अंधेरीला जायचं आहे. त्या ठिकाणी प्रकाश खंडागळे हे आपले आनंदराज आंबेडकरांचे मुंबईचे अध्यक्ष होते. त्यांच्यासोबत अनेक लोक आपल्या पक्षामध्ये आलेले आहेत. अनेक गटातटाचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत. अनेक जाती धर्माचे लोक आपल्या पक्षामध्ये येत आहेत.
आणि आपल्याला पक्ष मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मजबूत करायचा आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद मला असू द्या एवढीच अपेक्षा करतो आणि जयंतीच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. साहेब गुणवंत विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट साहेब 2 मिनिटं. सूरज सर्पमित्र सूरज यांचा साहेबांच्या यानंतर घोडके दीप्ती यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. प्रकाश दरेकर साहेब. सापटे अमृता विराज नरेश कराड यांनी सर्टिफिकेट घेऊन जायचंय. अमृता या लवकर या. सन्मान्य नगरसेवक यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना मी अभ्यंकर शाल आणि ते घे बुके घे. हा दीप्ती सर्पमित्र सूरज यांनी साहेब 12,000 सापांना या ठिकाणी जीवदान दिलेलं आहे. सूरज यांचं नगरसेवक यांच्या हस्ते आपण स्वागत करत आहोत. अमृता संजय शेख अमृता सापटे तोजीब विराज नरेश कराड. ठीक आहे. या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी लोक कल्याण प्रतिष्ठानचे बाबा सुरनर आणि त्यांची टीम सन्मान्य नगरसेवकाचं स्वागत करते. रिक्षा युनियन आपले रिक्षा योद्धा युनियनचे ठाकूर देवेंद्रसिंग ठाकूर आणि त्यांची टीम यांनी यायचं आहे. भास्कर या ठिकाणी गुडिया बागी संजय पटेल राजकुमार दुबे सन्नी कुमार शिवकुमार गणेश गणगुरे अजय पटेल हे या ठिकाणी यांचं स्वागत आपण नगरसेवक साहेबांचं आपण स्वागत करा. रिपब्लिकन योद्धा रिक्षा युनियनचे ठाकूर आणि त्यांची टीम शाल या ठिकाणी बरेचशे लोकांचं स्वागत या ठिकाणी राहिलेलं आहे. त्याबद्दल क्षमा मागतो. आठवले साहेबांना पुढील 2 कार्यक्रम असल्यामुळं ते अत्यंत
घाई गडबडीमध्ये या ठिकाणी आले आणि पुढचा कार्यक्रमात 10च्या नंतर काय आपल्याला शासनाच्या प्रमाणे करता येणार नाही म्हणून ते निघून गेलेले आहेत. तत्पूर्वी कोकणी पाड्यातील आमचे जितू कांबळे, शिंदे, बनसोडे, महिला मंडळ सगळ्या कार्यकर्त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आमचे रवी हिरवे, अभयंकर साहेब, आपल्या झोपडपट्टीचा जो प्रश्न आहे, दरेकर साहेब आपले प्रभाग समितीचे अध्यक्ष आहेत आणि दरेकर साहेब त्यांना कलेक्टर साहेबांनी नोटीस दिलेली आहे. मी आपल्याला नम्र निवेदन करतो की आपण कलेक्टरशी आणि वॉर्ड ऑफिसरशी बोलून पावसाळ्यामध्ये कुठलीही झोपडपट्टी तोडता कामा नये याबद्दल आपण थोडं आश्वासित करावं, त्यांना थोडा दिलासा द्यावा. उद्या परवा सोमवारी उद्या फोनवरून सन्माननीय सहाय्यक आयुक्तांशी बोलतो आणि सविस्तर माहिती घेऊन आपल्या झोपडपट्टी ह्या पावसाळ्यामध्ये तोडणार नाही याची काळजी घेतो. धन्यवाद दरेकर साहेब. तायडे साहेब हे दरेकर साहेबांचं स्वागत करत आहेत. कराड हे एक सर्टिफिकेट द्या, ते कुठं आहे? कराड विराज कराड हा विद्यार्थी, त्यांनी A+ इंग्लिश मीडियममध्ये मिळवले, मार्क्स मिळवलेले आहेत. नंबरमध्ये राहणारा विद्यार्थी. आणि अशोक निकाळजे साहेब आपले या ठिकाणी सन्मानित नगरसेवक साहेबांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. अशोक निकाळजे, भीमशाहीर यांचं या ठिकाणी प्रभाग समिती अध्यक्ष नगरसेवक प्रकाश दरेकर साहेब हे आपलं स्वागत करत आहेत. आणि पुन्हा कार्यक्रम जोमाने सुरू करावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. राहुल लांडगे आणि त्यांची सर्व टीम, विश्राम कांबळे. या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीनं एक संयुक्त जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग केतकीपाडा या ठिकाणी. आणि या जयंतीचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले होते. आणि त्यांनी सांगितलं की हिंदू, मुस्लिम, दलित, इसाई, शीख हे सर्वच भारतीय आहेत. या देशामध्ये जातीवाद चालणार नाही. आपण सगळे एक आहोत. संविधानाचं राज्य आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे, अहिल्या देवी या सगळ्यांचा हा महाराष्ट्र आहे, देश आहे. आणि सर्व जाती धर्माच्या हिताचं राजकारण या देशामध्ये चालणार आहे. आणि म्हणूनच नरेंद्र मोदी साहेबांनी या देशाचं जे राष्ट्रीय ग्रंथ म्हणून संविधानाला मान्यता दिलेली आहे. आणि म्हणून आज संयुक्त जयंतीच्या माध्यमातून आम्ही समाजाला एक चांगला उद्देश आम्ही देतो आहे की आपण सर्व एक आहोत. भारत एक आहे, एक संघ आहे आणि त्याचं कारण आहे की भारतीय संविधान. आणि म्हणून आज आम्ही सर्व जाती धर्माला एक चांगला संदेश देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार आठवले साहेबांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेला आहे. ज्यांनी 12,000 सापांना अधिवास दिलं अशा एका सर्पमित्राचा या ठिकाणी स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षामध्ये काम करत आहेत आणि रिपब्लिकन पक्ष भविष्यामध्ये मोठा होणार आहे. आणि बाबासाहेबांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा संपूर्ण देशभर नेईल असा आम्ही संदेश देतो आहे. धन्यवाद. जय भीम.